विशेषतः सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हे नृत्य मेंढीपाळ, गुराखी आणि म्हैस पाळणाऱ्या लोकांच्या जीवनातील कथा आणि भावना व्यक्त करते, ज्यात ढोल आणि ताशांच्या तालावर गजी नृत्य करतात. नावाने घावी हृदयाच्या सुंदराने चाले रे. धनगर नृत्य हे धनगर समाजाच्या परंपरेशी निगडित आहे. हे नृत्य विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सादर केले जाते, विशेषतः दसरा आणि इतर पारंपरिक उत्सवात. धनगर नृत्य केवळ तालबद्ध हालचालीचे प्रदर्शन नाही, तर ते एक कथात्मक कला आहे जी शौर्य, भक्ती आणि समुदाय जीवनाची कथा सांगते. हे नृत्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे, जिथे मेंढीपाळ, गुराखी, म्हैस पाळणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. धनगर समाज हा मेंढीपाळ आणि शेळी पाळणाऱ्या लोकांचा समाज आहे. त्यामुळे गजा नृत्यात त्या प्राण्यांचे हावभाव दिसतात. धनगर समाजाचे ब्रीदवाक्य यळकोट यळकोट, जय मल्हार, बिरोबाच्या नावानं सांग भलं.
बिरोबाच्या जत्रेला जाऊयात. धनगर समाज हा बिरोबाच्या देवाला मानतात आणि बिरोबाच्या देवाशी जिलेबी गोडधोड पदार्थ घेऊन जातात. बिरोबाला जिलेबी आणि गोडधोड पदार्थ लागते असे नाही. धनगराची कांदा भाकर सुद्धा गोड वाटते. आता बघूया धनगर मित्र काय म्हणतात आहेत बिरोबाला. काठीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन काठीन घोंगड अब काठीन घोंगड येऊ द्या किर मला बी जत्रला येऊ द्या मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचा लोकप्रिय कुलदैवत आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासूर दैत्याचा संहार केला. मल्लाची हार झाली म्हणून मल्हार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले असावे. येळकोट येळकोट जय मल्हार असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिमान आहे. मूळ संस्कृतीमध्ये या नावाचा उच्चार मल्हार असा आहे. सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा
शिवराया खंडेराया